केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेले विरोधी पक्षांमधील 25 दिग्गज नेते भाजपवासी झाल्याचा अहवाल हा आता समोर आलाय। भाजपसोबत गेलेल्यांना क्लीन चिट मिळाली किंवा त्यांची प्रकरणे थंड बस्त्यात गेली, पण पब्लिक है सब जानती है। तपास यंत्रणांच्या रडारवरील 25 नेते भाजपसोबत गेल्यावर 23 नेत्यांना कारवाईतून दिलासा। महाराष्ट्रातील 11 नेते भाजपसोबत गेल्यावर निवांत। केंद्रात 2014 साली मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षातील अनेक नेते ईडी सीबीआयच्या रडारवर आले। अनेकांची कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली, काहींना अटक झाली। ईडीच्या धाडसत्रामुळे आता महाराष्ट्रातल्या घराघरातल्या प्रत्येकाला ईडी संदर्भात माहिती झाली। ईडी कारवायांसंदर्भात आणखीन एक योगायोग इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहानं शोधून काढलाय। इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार 2014 पासून ईडी सीबीआयच्या फेऱ्या सापडलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये किंवा भाजपसोबत गेल्याची माहिती समोर आली आहे। 2014 पासून देशातल्या जवळपास 25 नेत्यांवर ईडी आणि सीबीआयची धाड पडली। यात काँग्रेसचे 10, राष्ट्रवादीचे 4, शिवसेनेचे 4, टीएमसीचे 3, टीडीपीचे 2 तर सपा आणि वायएसआरसीपीच्या प्रत्येकी एका नेत्याचा समावेश आहे। यातल्या 23 जणांना कारवाईतून एकतर दिलासा मिळालाय किंवा त्यांच्या प्रकरणांचा तपास थंड बस्त्यात टाकण्यात आलाय। कारवाईतून दिलासा मिळालेल्या 23 नेत्यांपैकी तब्बल 11 नेते महाराष्ट्रातले आहेत। अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा आरोप होता। प्रफुल्ल पटेलांवर एअर इंडिया विमान खरेदी घोटाळ्यात कारवाई झाली आहे। छगन भुजबळांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक झाली होती। प्रताप सरनाईकांविरोधात सुरक्षा कंपन्यांच्या फर्ममधील घोटाळ्याप्रकरणी धाडी घातल्या होत्या। अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल होता। कृपाशंकर सिंग यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात कारवाई झाली होती। भावना गवळींवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई झाली होती। यामिनी जाधवांवर फेमा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। बाबा सिद्दीकींचं नाव झोपडपट्टी घोटाळ्यात आलं होतं। हसन मुश्रीफांवर कारखाना घोटाळ्याप्रकरणी धाड पडली होती। ज्यांच्यावर तपास यंत्रणांनी कारवाई केली ते नेते कालांतरानं भाजपात गेले किंवा भाजपचे सहयोगी झाले। हा योगायोग नक्कीच नाही। भाजपसोबत गेलेल्यांना क्लीन चिट मिळाली किंवा त्यांची प्रकरणे थंड बस्त्यात गेली। पब्लिक है सब जानती है असंच या संदर्भात म्हणावं लागेल। मिलिंद सागरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।